नमस्कार मंडळी. तर मी आहे दिव्या. तर मी आज बनवत आहे इडली सांबर. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. थंडीच्या दिवसात इडलीचं पीठ लवकर फर्मेंट होत नाही, त्याच्यामुळे लवकर फर्मेंट कसं करायचं पीठ तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला रेसिपी पाहूयात. जवळपास हे 2 किलो तांदूळ असतील, कुपनाचे तांदूळ आहेत. 2 किलो तांदळासाठी पावशेर उडदाची डाळ घेतलेली आहे. पुरेसं होतं, एकदम छान इडली होती एवढ्या साहित्यामध्ये. तर उडदाच्या डाळीमध्ये हे 1 फुलपात्र मी पोहे टाकलेले आहेत व अर्धा चमचे धने टाकलेले आहेत. पोहे टाकण्याच्या आधीच धुवून घ्यायचे आहेत एक पाण्याने, कारण की पोह्यामध्ये सुद्धा घाण निघते, त्याच्यामुळे धुवून घेतलेलं आहे. जेवढं पाणी लागेल तांदूळ डाळ भिजतील तेवढं पाणी टाकलेलं आहे. इतकं निथळ पाणी भिजल्यानंतर इतकं वरती असं इतकं स्वच्छ पाणी आलेलं आहे. सकाळी मी 11 वाजता भिजत घातलेलं होतं. संध्याकाळी 7 वाजता मी पीठ दळलेलं आहे. 5 वाजता दळलं असतं तरी चाललं असतं, पण टाईम नव्हता, त्याच्यामुळे मी 7 वाजता दळलेलं आहे. थोडं थोडं पाणी टाकून पीठ दळून घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व रात्रभर रेस्टसाठी ठेवायचं आहे. सकाळी खूप मस्त असं पीठ फर्मेंटेशन होऊन तयार होतं. सकाळी दाखवते आता मी तुम्हाला. तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी इतकं पीठ ओतू गेलं होतं. मी कुकरमध्ये पीठ ठेवलेलं होतं. कुकरच्या वरती पार खाली सांडलं होतं पीठ. इतकं पीठ मला फेकून द्यावं लागलं. 2 किलो तांदळापासून 90 इडल्या तयार होतात. तरी पण माझं खूप जास्त पीठ वेस्ट झालं, वायाला गेलं. त्याच्यामुळे दुसरं काहीच टाकलेलं नाही मी इडलीच्या पिठामध्ये. ना सोडा टाकला ना इनो टाकला. फक्त चवीनुसार मीठ व 2 चमचे तेल टाकलेलं आहे व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ चांगलं फर्मेंटेशन झाल्यामुळे त्याच्यामध्ये इनो किंवा सोडा टाकण्याची काही गरज मला लागलेली नाही आहे. एकदा ह्या पद्धतीने पीठ फर्मेंटेशन करण्यासाठी नक्की ठेवा. हे साहित्य वापरा. तर इडली करण्यासाठी घेतलेली आहे. इडलीच्या भांड्यात तेल लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इडलीचं बॅटर टाकलं व इडली स्टीम होण्यासाठी ठेवली. स्टीमरमध्ये लिंबू सगळेच वापरत असतील, लिंबू टाकायचंच आहे खाली, याचं भांडं काळं होत नाही. व स्टीम करण्यासाठी इडली ठेवून दिलेलं आहे. इडली स्टीम होत आहे तोपर्यंत इकडे मी सांबरची तयारी करून घेत आहे. सांबर असं काही जास्त वेगळं काय बनवणार नाही, आपल्या नॉर्मल कॉमन पद्धतीनेच बनवणार आहे, जसं की सगळं बनवतात तसं. फक्त मी बटाटा जास्त वापरला आहे, कारण की बटाटा छान लागतं सांबरमध्ये. तर कढाई गरम करून त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. कांदा टाकायचा. कांदा परतून झाला त्याच्यानंतर बटाटे, अद्रक लसूणची पेस्ट, बटाटा परतून घ्यायचा आहे चांगलं. व बटाटा परतून झाल्यानंतर शेंगा टाकायच्या व झाकण लावून 5 ते 10 मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये फक्त एव्हरेस्टचं सांबर मसाला, लाल मिरची पावडर व हळद एवढंच वापरलेलं आहे. सिंपल सांबरच टेस्टी लागतं. मिक्स करून घ्यायचा आहे मसाला. डाळ शिजताना त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं होतं, त्याच्यामुळे फोडणीमध्ये टोमॅटो वापरलेलं नाही आहे परत. व डाळ टाकून द्यायची आहे मिश्रणामध्ये व चांगले एकजीव करून गरजेनुसार पाणी टाकायचं. वरतून कोथिंबीर, चवीनुसार मीठ व चिंचेचा गूळ टाकलेला आहे. चिंच 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवलेली होती. थोडीच चिंच वापरलेली, जसा आंबट गोड लागतं तसं त्याच्यामुळे. व गोडीमध्ये मी साखर टाकलेली आहे, आवडीप्रमाणे गूळ देखील टाकू शकता. तर इथे इडली स्टीम झालेली आहे. एकदम सुंदर प्रकारे इडली निघत आहे.
जाळी देखील पडलेली आहे, एकदम सुंदर स्पॉन्जी सॉफ्ट वगैरे मस्त बनलेली होती इडली. अशा प्रकारे साध्या व सोप्या पद्धतीत इडली सांबार तयार आहे. मस्त गरमागरम वाफाळतं सांबार व इडली एन्जॉय करण्यासाठी तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज प्लीज. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.